हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। हा जो व्हिडिओ आहे तो अगदी सकाळपासूनच सुरुवात आहे। तर आज मी तुम्हाला मॉर्निंग रूटीन माझं दाखवणार आहे। सकाळी 5:30 ते 10:30 पर्यंतचं हे जे रूटीन आहे ते पूर्णपणे असणार आहे। आणि हा जो व्हिडिओ मी शूट केलेला आहे तेव्हा बरोबर 5:30 वाजलेले होते आणि 5:30ला बऱ्यापैकी म्हणजे उजेड होतं, असं म्हणजे डोळ्यांना दिसतं एवढं तर छान क्लिअर दिसत होतं। तर सकाळी मी उठल्यानंतर मग झाडू वगैरे मारून घेतला, त्यानंतर किचन ओटा पूर्णपणे पुसून घेतला, ती माझी रोजची सवयच आहे। त्यानंतर आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं, एका पातेल्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी गरम करायला ठेवलं आणि दूध देखील तापवण्यासाठी ठेवलं होतं। तर मधल्या गॅसवरती ठेवलेलं जे पाणी होतं ना ते आज मी सोयाबीन वडी भिजवण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आजची रेसिपी आहे सोयाबीन वडी। तर भाजीपाला काही नसल्यामुळं आणि पिलूला खूप जास्त आवडते, तर म्हटलं चला त्याच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या आवडीची एखादी छानशी भाजी बनवावी जेणेकरून तो देखील खुश होईल। मी फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर मी किचनमध्ये आले। तर किचनमध्ये आल्यानंतर पहिला मी चहा ठेवला, कारण 1 कप चहा घेऊन म्हटलं कामाला सुरुवात करावी। सकाळी सकाळी कामाचा जो एक उत्साह असतो ना तो आपल्या आनंदाच्या गोष्टीपासून केला तर नक्कीच तो पूर्ण दिवसभर टिकतो। तर चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मी म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण हे देखील आज सकाळी बाहेर जाणार होते। यांनी जातानाच सांगून ठेवलेलं होतं की मी येईपर्यंत स्वयंपाक रेडी ठेव जेणेकरून माझी धावपळ होणार नाही आणि पिलूला देखील व्यवस्थितरित्या तू सोडवायला वगैरे जाऊ शकते। तर त्यासाठी मग मी सकाळी जवळपास 6:15च्या आसपास पीठ मळायला घेतलेलं आणि पीठ छान असं मळून घेत आहे। तर मी रात्रीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की चपात्या मऊ होण्यासाठी मी कशा पद्धतीने पीठ मळते। तर पीठ व्यवस्थित थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आणि 2-3 वेळेस थोडं थोडं पाणी लावून ते अगदी तिंबून घ्यायचं आणि आपल्या मुठीने उलट्या हाताच्या दिशेने ते थोडंसं प्रेस करून व्यवस्थित ते मळून घ्यायचं। याच्यामुळे ते पीठ हलकंसं होतं आणि पचायलाही सोपं जातं, त्याचबरोबर चपात्या देखील अगदी मऊसूद होतात। 10-15 मिनिटासाठी पीठ मी रेस्ट करण्यासाठी ठेवलं। त्यानंतर भाजी लगेचच बनवायला घेतली। यांना काही भाजी खायची नव्हती, परंतु म्हटलं बनवून घेऊया। यांनी दूध आणि चपाती असं खाऊन गेले होते। तर कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलं, त्यामध्ये जिरे मोहरी याचा तडका दिला। त्यानंतर मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला तो देखील टाकला आणि त्यामध्ये मला थोडंसं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। हलकासा कांदा परतून घ्यायचा आहे आणि जेणेकरून भाजीची जी चव आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कांदा परतत असताना आपण थोडंसं मीठ टाकायचं, याच्यामुळे भाजी खूप छान लागते। तर या इथं मी आता कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकून घ्यायचं आहे टोमॅटो। तर 1 टोमॅटो टाकला, तो देखील व्यवस्थित मऊसूद होईपर्यंत आपण तो शिजवून घ्यायचा आहे। तर आजची जी रेसिपी आहे ती अगदी साधी सोपी आणि सिंपल अशी आहे, टिफिनला बनवण्यासाठी झटपट देखील बनते। तर या इथं आता मी टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि त्यावरती आता आपण थोडंसं झाकण ठेवून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। परंतु त्या अगोदर मी या इथं 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली। जर तुम्ही फ्रेश आलं आणि लसूण ठेचून टाकलं तरी देखील व्यवस्थित लागतं, पण आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळे आणखीन छान चव लागते। तर या इथं सुके मसाले काढून घेतलेत, हळद, मॅजिक मसाला मॅगीचा, काळं तिखट आणि गरम मसाला। बेसिक मसाले टाकायचे आहेत, परंतु भाजी खूप छान लागते आणि छान टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण हा जो मॅगी मसाला जो आहे ना मॅजिक, तो टाकायचा। याने तर अप्रतिम अशी चव या भाजीची लागते आणि पिलूला मेन म्हणजे खूप जास्त आवडते। तर या इथं मसाले थोड्या वेळासाठी परतून घेतले। ही जी सोयाबीन वडी मी भिजत टाकलेली होती ही छोटी आहे आणि मोठीपेक्षा ही छान लागते, म्हणजे टेस्ट थोडीशी मस्त राहते याची। थोडीशी पिळून घेतलेली आहे, एकदम देखील नाही पिळायची, परंतु थोडी थोडी पिळून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटासाठी याला वाफ द्यायची आहे। जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर नक्की टाका, माझ्याकडची कोथिंबीर संपलेली आहे। आणि आजची रेसिपी अगदी साधी सिंपल आहे, परंतु लहान मुलांना खूप जास्त आवडते। या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर एकदा नक्की ट्राय करून पहा। पिल्लूच्या पप्पांचं जेवण वगैरे झालं, त्यांचं आवरलं आणि त्यानंतर ते गेल्यानंतर पिल्लूला असं वाटलं त्यालाही लगेच जायचं, त्याची घाई एवढी जोरजोरात चालू होती। तर त्याला म्हटलं तुला जायला लेट आहे थोडंसं, तू शांत बस।
तर त्यानंतर त्याचा टिफिन पॅक केला. त्याच्या शॉर्ट रिसेसला मी आंबा दिला होता, लॉंग रिसेसला सोयाबीन वडी आणि चपाती, आणि त्याचा टिफिन वगैरे पॅक केला. आणि त्याला अजिबात म्हणजे थोडी पण अशी शांतता वाटत नव्हती. तो एवढं खुश होऊन नुसतं हॉलमध्ये निघत होतं. 7:30लाच तो निघालेला, परंतु त्याला म्हटलं थांब, वेळ आहे. आणि त्यांनी जेवढी घाई केली तेवढाच मला वेळ तिथं थांबावं लागलं. आणि तिथं देखील त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी गोंधळच केला. म्हणजे 1 मिनिट बी शांत थांबत नव्हता. बस गेले असेल, पप्पा नाहीत, मग कसं होईल, हे होईल, ते होईल, त्याचं ते चालूच होतं. तर एकदम खुश होऊन म्हणजे त्यांनी शूज वगैरे दारात सर्व काही आणून ठेवलेलं होतं. त्याला म्हणजे असं वाटत होतं की मी कधी स्कूलमध्ये जाईल आणि कधी नाही. पहिला दिवस होता, मान्य आहे, त्याला म्हणजे खुशी असेल. त्याचं देखील नाश्ता वगैरे सर्व काही झालेलं होतं. फायनली त्याने मला म्हणजे अगदी 40 मिनिट आधीच नेलेलं. आज पहिला दिवस असल्यामुळं बस यायला देखील बऱ्यापैकी लेट वगैरे झालेलं. म्हणजे सगळं सुरुवातच गोंधळापासून झाली, तरी देखील माझं म्हणजे जे काही रुटीन आहे ते व्यवस्थित होत गेलं. तर आता आम्ही जिथं त्याला बस घ्यायला येते तिथं पोहोचलेलो आहोत. पिलूला मी सोडून आले, त्यानंतर राहिलेला स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर म्हणजे बाकीची जी काही थोडीफार कामं असतात ती केली आणि भांडी वगैरे घासून घेतलेली आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते. सकाळचे 10:30 वाजलेत आणि माझं किचन ओटा वगैरे सर्व काही आवरून झाले. भांडी होती भरपूर, ती देखील क्लीन करून झालेली आहेत. माठ भरून ठेवलाय. त्याचबरोबर जी काही माझी घरातली एक्स्ट्राची कामं असतात किंवा मग जी आपली क्लिनिंगची कामं आहेत ती देखील झालेली आहेत. आणि मी आता या इथं कपड्याचं मशीन लावून घेतलंय. तर आता मी मशीन लावून घेतलंय. कपडे होईपर्यंत मला मग बेडशीट वगैरे जी काही टाकायची आहेत ती कामं बाकी आहेत. दूध येईल, दूध वगैरे गरम करायला ठेवायचं. बस आजची कामं 10:30ला पूर्णपणे कंप्लीट झालेली आहेत. रोज अशीच कामं व्हावीत हीच माझी स्वतःकडून इच्छा असेल. जर माझं अशा पद्धतीने रुटीन राहिलं तर मला सकाळी म्हणजे एक्स्ट्राची कामं किंवा यूट्यूबला जास्त वेळ देता येईल, यासाठी म्हणजे मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. कारण पटपट कामं आवरण्याचा जर आपण स्वतः प्रयत्न केला तर नक्कीच होतील. तर तसंच काहीच आहे. आता मला व्हिडिओ एंड करायचा आहे. तर आजच्या दिवशी आणखीन एक व्हिडिओ शूट होईल, तो तुम्हाला ह्या व्हिडिओनंतर येईल. तर आता ऊन वगैरे थोडंसं म्हणजे कमीच पडायला लागलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला ते नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.